समोर येते टोपीवाली अँकर ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे. तुझ्या प्रीतीचे रे तुझ्या प्रीतीचे दुःख मला दाऊ नको रे. बधुनी जाई प्राण घे बधुनी जाई प्राण घे येऊ नको रे. तुझ्या प्रीतीचे तुझ्या प्रीतीचे रे तुझ्या प्रीतीचे. याचे ममतेचा लोभ मला कळला असा. कुण्या ठिकाणी आहे जाऊन लावा पता. तिथे चालत जाईन आप अंगे स्वतः. जाऊन सांगा की हो जाऊन सांगा की रान भरी होऊ नको रे. बधुनी जाई प्राण घे बधुनी जाई प्राण घे येऊ नको रे. तुझ्या प्रीतीचे तुझ्या प्रीतीचे रे तुझ्या प्रीतीचे. ऐश्वर्या खूप छान झालं. मस्त गायलीस. परीक्षकांना विचारूया. वैशाली ताई. ऐश्वर्या, या गाण्यात बरंच काही काय होतं. सुरावट वेगळी आहे, या गाण्याचा साचा पूर्ण वेगळा होता. आय एम व्हेरी हॅपी की एक वेगळ्या धाटणीचं गाणं तू सादर केलंस. खूप जम्प्स आहेत, खूप एक्सप्रेशन्स आहेत, गोड गाणं आहे. तू खूप गोड दिसत होतीस हे गाणं गाताना. तर मला असं वाटतं की अजून हे गाणं जमून येईल तुझ्याकडनं. नाराज होऊ नकोस. खूप छान गायलीस, खूप छान एक्सप्रेशन्स तो तुझ्याकडनं मस्त मला मिळाला. सो आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू. स्वप्नील दादा. ऐश्वर्या, छान गायलीस. मला एवढंच सांगायचं की तू सुरुवात केलीस गाण्याला तेव्हा सूर नीट ऐकला नाहीस आणि वेगळ्याच सुरात सुरुवात केलीस, वेगळ्या श्रुतींमध्ये सुरुवात केलीस गाणं. तर असं घडता कामा नये. छान सूर ऐकायचा, सुराला कम्प्लीट वाटलं पाहिजे गाणं. मधल्या जागा खूप सुंदर घेतल्यास. तू खूप चांगली गाणारी आहेस आणि त्याला जर जोड सुराची मिळाली तर तुझं गाणं खूप उत्तम होईल अशी मला खात्री आहे. ऑल द बेस्ट. राहुल दादा. छान गायलीस तू, मला आवडलं. आणि आता दोघांनी सांगितलं ते बरोबर होतं. थोडंसं सुरांकडे दुर्लक्ष झालं असं नाही म्हणत मी. ते जागाच खूप अवघड आहेत घ्यायला. त्याच्यामुळे प्रयत्न तू खूप चांगला केलास, पण खूप मुश्किल गोष्ट आहे ती. आणि ती तुला नक्की येईल, 101% येईल. मला अगदी पूर्ण खात्री आहे आणि तू खूप चांगली गाशील. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. राहुल दादाकडून ध आणि स्वप्नील दादाकडून प मिळालाय. ही टोपीवाली अँकर आहे ना, ती मागच्या एपिसोड मध्ये खूप मस्त गायली होती. टोपी घालून टोपी घातली होती म्हणून जास्त चांगली गायली होती. आणि तेव्हा सगळे नाचले होते, पण सगळ्यात जास्त चांगले तिचे आई वडील नाचले होते. आणि त्यामुळे या नाखवाला प्रसिद्धी मिळाली आणि हिचा 4 शाळांमध्ये सत्कारही झाला. त्यावेळी हिच्या बाबांना काय वाटलं आपण त्यांनाच विचारूया. ऐश्वर्याचा भाग मागच्या वेळेस सोमवारी दाखवण्यात आला. त्याबरोबर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी आम्हाला 4 फोन आले की आमच्या शाळेमध्ये ऐश्वर्याचा सत्कार करायचा आहे, तुम्ही ऐश्वर्याला घेऊन या. आणि आम्हाला खूप चांगलं वाटलं की ऐश्वर्याच्या गाण्यामुळे तिचा सत्कार झाला आणि तिच्यासोबत आमचाही सत्कार झाला. ऐश्वर्या पूर्ण नाट्यगीत आणि शांत गाणी गाणारी पोरगी होती, पण हे गाणं गायल्यानंतर तिच्यामध्ये कॉन्फिडन्स 200 पटीने डेव्हलप झाला. आम्हाला याचा खूप खूप आनंद आहे. धन्यवाद. थँक्यू ऐश्वर्या. थँक्यू.